हॅलो स्टुडंट्स, केम प्रो केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करत आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरमधील प्रिपरेशन ऑफ PHBV पॉलिमर याचा स्टडी करणार आहे. तर PHBV हा जो पॉलिमर आहे हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे आणि बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजेच PHBV आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर असे दोन जे टाईप येतात पॉलिमरमध्ये, त्यातला बायोडिग्रेडेबल पॉलिमर जो आहे त्याचं PHBV हे एक्झाम्पल आहे. आणि PHBV हा जो पॉलिमर आहे याचं प्रिपरेशन कसं असतंय, याच्यामध्ये प्रिपरेशन मेथड कशी आहे याचा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PHBV हे काय आहे, एक कोपॉलिमर आहे. PHBV काय आहे, कोपॉलिमर. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे कोपॉलिमर म्हणजे नक्की काय. तर कोपॉलिमर म्हणजेच असं पॉलिमर की जे पॉलिमर डिफरंट मोनोमर युनिटपासून तयार झालेलं आहे. जे पॉलिमर डिफरंट मोनोमर युनिटपासून तयार झालेला असेल अशा पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार, कोपॉलिमर म्हणणार आहे, किंवा त्याला आपण हेट्रोपॉलिमर म्हणतो. मग PHBV हे पॉलिमर कोणत्या दोन डिफरंट युनिटपासून तयार झालेला आहे, कोणत्या दोन डिफरंट मोनोमरपासून तयार झालेला आहे, तर त्यांची नावे या ठिकाणी पाहू शकता. पहिलं जे मोनोमर युनिट आहे ते आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड. आणि दुसरं जे महत्त्वाचं युनिट आहे ते आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. म्हणजेच PHBV हे पॉलिमर बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड अँड बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड या दोन ॲसिडपासून हे PHBV पॉलिमर तयार झालेला आहे. म्हणून या डिफरंट पॉलिमरपासून PHBV तयार झालेला आहे. म्हणून PHBVला आपण काय म्हणणार आहे, कोपॉलिमर म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, कोपॉलिमर म्हणणार आहे. पॉईंट क्लिअर झाला का? कोपॉलिमर का म्हणतो आपण PHBVला, तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर PHBV हा जो पॉलिमर आहे या पॉलिमरचा फुल फॉर्म काय आहे, तर तो फुल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. काय फुल फॉर्म आहे, बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरेट कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. पुन्हा एकदा बघा, PHBV याचा फुल फॉर्म काय आहे, तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरेट कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. याचा अर्थ PHBV हा पॉलिमर या दोन मोनोमर युनिटच्या कॉम्बिनेशनपासून तयार झालेला आहे. म्हणून याला आपण म्हणणार बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरेट कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. ठीक आहे, हा झाला फुल फॉर्म. दोन पॉईंट आपण आता पाहिले, PHBV हा कोपॉलिमर आहे आणि PHBV या पॉलिमरचा फुल फॉर्म. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो PHBV पॉलिमरायझेशन रिॲक्शन कशी होते हे आपण या ठिकाणी आता आपण डिस्कस करणार आहे. बघा, PHBV मध्ये दोन मोनोमर युनिट यूज केले जातात. PHBV तयार करण्यासाठी दोन मोनोमर युनिट यूज केले जातात. त्यामध्ये पहिला आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड, दुसरा आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. या दोघांमध्ये पॉलिमरायझेशन ही रिॲक्शन कशी होते आणि पॉलिमरायझेशन या रिॲक्शनमधून वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह होतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केल्यानंतर हे दोन्ही मोनोमर युनिट एकमेकाला कसे जॉईन होतात आणि PHBV हे स्ट्रक्चर कसं तयार होतं हे नेमकं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एकदम सिंपल आहे. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की PHBV हा पॉलिमर या दोन मोनोमर युनिटपासून कसा तयार होतो. तर या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या आणि पहा. ॲसिड ग्रुपमधला इथं बघू शकता, ॲसिड ग्रुपमधला OH ग्रुप आणि OH मधला हा H ग्रुप, OH आणि H मिळून काय तयार होणार आहे, वॉटर तयार होणार आहे. नीट लक्ष द्या. ॲसिड ग्रुपमधला कोणता ग्रुप, OH ग्रुप, आणि OH मधला H ग्रुप म्हणजेच H+OH इथून काय रिमूव्ह होणार आहे, H2O वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. लक्षात आलं का? पॉलिमरायझेशन या प्रोसेसमध्ये वॉटर मॉलिक्यूल इथून कसा रिमूव्ह होणार आहे,
तर वॉटर मॉलिक्यूल कसा रिमूव्ह होणार आहे, ॲसिड मधला OH आणि OH मधला H ग्रुप H+OH काय रिमूव्ह होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. यातून तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, जिथे जिथे ॲसिड ग्रुप आहे त्या ॲसिड ग्रुप मधला कोणता ग्रुप रिमूव्ह करायचा, OH जो वॉटर बरोबर रिमूव्ह होणार आहे. आणि OH मधला कोणता रिमूव्ह करायचा आहे, तर H म्हणजे OH मधला H ग्रुप ॲसिड मधला OH ग्रुप यांच्या कॉम्बिनेशन पासून काय तयार होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. आणि हा वॉटर मॉलिक्यूल पॉलिमरायझेशन या प्रोसेसमध्ये काय होणार, रिमूव्ह होणार आहे. मग रिमेनिंग कोणता सबस्टन्स शिल्लक राहिलेला आहे, रिमेनिंग कोणता सबस्टन्स तयार होतोय, मग इथून सुरुवात करूयात. बघा इथला H हा ग्रुप रिमूव्ह झाल्यानंतर न पहिल्यांदा काय येणार आहे, तर फक्त बॉन्ड येणार आहे. बॉन्ड नंतर काय आहे, ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन नंतर कोणता ग्रुप आहे, CH. CH ला काय जोडलेलं आहे, CH3 CH3. त्यानंतर CH2 इथं CH2 आहे. त्यानंतर इथं CO ग्रुप कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे CO ग्रुप इथे CO ग्रुप आहे कार्बोनिल. हा कार्बोनिल ग्रुप कशाला जोडणार, डायरेक्ट या ऑक्सिजनला. पुढे ऑक्सिजन पण आहे बरोबर. हा ऑक्सिजन कशाला जोडलेला आहे, CH ला, इथं CH ला जोडलेला आहे. आणि या CH ला इथे CH2CH3 आहे, इथे सुद्धा CH2CH3 आहे. पुढे काय आहे, तर CH2 ग्रुप आहे, CH2 ग्रुप आहे. इथला OH रिमूव्ह झाल्यानंतर शिल्लक काय राहणार, कार्बोनिल ग्रुप, आणि इथं कार्बोनिल ग्रुप आहे. ठीक आहे. मग याचे असंख्य मॉलिक्यूल आपण या ठिकाणी इथं घेतो. पहिल्या मोनोमरचे आणि दुसऱ्या मोनोमरचे असंख्य मॉलिक्यूल आपण या ठिकाणी घेतोय, किंवा n नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतोय. या n नंबर ऑफ मॉलिक्यूलमध्ये पॉलिमरायझेशन प्रोसेस झाल्यानंतर n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार, आणि जो रिमेनिंग प्रोडक्ट तयार होणार आहे त्या प्रोडक्टला आपण ब्रॅकेटला इथं काय जोडणार, n, म्हणजे n नंबर ऑफ PHBV हे सबस्टन्स तयार होणार आहे. तर हा जो सबस्टन्स तयार झालेला आहे याला आपण काय म्हणणार आहे, PHBV पॉलिमर, म्हणजेच बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरेट कोपॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट म्हणणार आहे. मग PHBV काय आहे, तर बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. बघा PHBV काय आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं हे एक्झाम्पल आहे. मग या पॉलिमरवरती तुम्हाला MST CET ला भरपूर क्वेश्चन विचारले जातात, तर ते क्वेश्चनसुद्धा आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहे, पाहू शकता. यानंतर आपण काय पाहणार आहे की PHBV या पॉलिमरवरती कोणकोणत्या टाईपचे MST CET एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. यानंतर आपण आता आपण PHBV या पॉलिमरच्या प्रिपरेशनचा स्टडी केलेला आहे. आता यावरती आपण MST CET एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात, म्हणजेच PHBV या पॉलिमरवरती MST CET ला कोणत्या टाईपचे आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत याचा या ठिकाणी आपण आता स्टडी करणार आहे. तर हा क्वेश्चन नंबर 1 आहे. हा क्वेश्चन नंबर 1 2023 ला विचारलेला आहे. MST CET एक्झाममध्ये 2023 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. मग कोणता क्वेश्चन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. Which from following polymers is obtained from beta hydroxybutyric acid and beta hydroxyvaleric acid. म्हणजे बीटा हायड्रॉक्सीब्युटायरिक ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सीव्हॅलेरिक ॲसिड या दोन मोनोमर युनिटपासून कोणता पॉलिमर तयार होतो. साहजिकच त्याचं उत्तर काय असणार आहे, PHBV हा पॉलिमर. बघा कोणता क्वेश्चन विचारलेला आहे, एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे की बीटा हायड्रॉक्सीब्युटायरिक ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सीव्हॅलेरिक ॲसिड या मोनोमर युनिटपासून कोणता पॉलिमर तयार होतो, तर तो पॉलिमर आहे PHBV. त्यानंतर दुसरा क्वेश्चन कोणता विचारलेला आहे, हा सुद्धा 2023 लाच विचारलेला आहे क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोविंग इज अ पॉलिइस्टर बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मग मी तुम्हाला मगाच्या लेक्चरमध्येच आता जे झालं त्यामध्ये सांगितलेलं आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे 2च एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये PHBV हे एक एक्झाम्पल आहे, त्याचबरोबर युरिया फॉर्माल्डिहाइड हे एक एक्झाम्पल आहे. मग या दोघांमध्ये पॉलिइस्टर ग्रुप कशामध्ये आहे, तर इथे पाहू शकता. बघा आता आपण जे PHBV हा पॉलिमर पाहिला, या पॉलिमरमध्ये हे स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये हे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे, याच्यामध्ये इस्टर हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं आहे
PHBV या पॉलिमरमध्ये ईस्टर हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून आत्ताच्या क्वेश्चनचं एक्झाम उत्तर काय आहे तर पॉलिइस्टर बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजेच काय असणार आहे PHBV। याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे PHBV असणार आहे। पॉईंट क्लिअर झाला का? ठीक आहे। यानंतर आपण अशाच टाईपचे नवीन नवीन व्हिडिओ तयार करणार आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला जर या लेक्चरमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मेसेज करू शकता। ठीक आहे।